तर हेलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. ये जिंदा है, इसी का देखो ये जिंदा है. मला जमतच नव्हतं ब्लॉग बनवायचं. ऍक्च्युली जमतही होतं पण लक्षात राहत नव्हतं. आणि आज सहज स्क्रोल करता करता मी बघितलं तर म्हटलं शिट, 10 ते 12 महिने झाले मी ब्लॉग अपलोडच नाही केलाय. मी मागं जेव्हा महाबळेश्वरला गेले होते तेव्हा लिटरली 7 दिवस राहिलेले आणि 7 दिवसाचा ब्लॉग केला होता. पण जेव्हा एडिटिंगला घेतला तेव्हा स्टोरेजच नाही, डिलीट करावं लागलं. आणि नंतर काय ओकेजन आलाच नाही. म्हटलं नाही, मी जर आता इन्स्टाला एवढा फोकस देते ना, यूट्यूबला पण द्यायला पाहिजे. मी असं नाही सांगत मी रोज अपलोड करणार, पण नेहमी अपलोड करणार. आता असं ठरवलंय भाई, कन्सिस्टन्सी इज मस्ट. आता काय पण जाऊ दे, करायचं ॲटलिस्ट 2-3 मिनिटाचं करणार, पण करणार. विचार करत असणार काय असं आज मी काय चालले टॅटू काढायला. मला खूप टाइमापासून काढायचं होतं, पण अब्बा नहीं मानेंगे. असं वाला सीधे घरी नाहीच सांगत ऍक्च्युली. तर म्हटलं नाही, आज काढायचंय. आणि मग मला बर्थडेच्या दिवशीच काढायचं होतं, पण जमलंच नाही. म्हटलं नाही, आज काढू. सकाळी उठले मी, लिटरली 8:30-9ला उठले आणि आता झालेत 10:30. काहीच नाही केला, टाइमपास केला आणि मला 11 वाजता निघायचंय. तर आता मी फटाफट आवरायला घेते. शर्टपर्यंत नक्की बघा काय टॅटू काढते, कशाबद्दल काढते, कसा आहे, पेन होतं नाही होतं, हे सगळं तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओपर्यंत असंच राहावा आणि असंच पेन देतो. थँक्यू. तर गाईज, हा माझा आउटफिट आहे. मी खूप बेसिक ठेवला आहे कारण फर्स्ट टाइम आहे. मला नाही माहिती मी किती कम्फर्टेबल असणार आहे नसणार आहे, मला किती लागणार किती नाही. सो मी एक बेसिक सिम्पल आउटफिट घेतलाय आणि कसं तरी रेडी झाली. 11 वाजले तरी मला 11ला निघायचंय. आता मी निघतीये, 10 मिनिटात मी निघतीये. तुम्हाला दाखवते तिकडं कसं काय असणार आहे. सो स्टे ट्यून. निघताच मला 12 वाजले होते आणि पोचले मी 1:15 पर्यंत काहीतरी, कारण डिस्टन्स पण तेवढा होता. पोचल्या त्यांनी मला काही डिझाईन्स दाखवले, पण मी ऑलरेडी रेफरन्स घेऊन गेली होती की काय माझ्या डोक्यात होतं. त्यांना मी सांगितलं, दाखवलं, त्यानंतर त्यांनी कस्टमाइज करायला घेतलं आणि त्यानंतर मग ते त्यात फुल बिल काहीतरी ॲड करत होते. आणि मला तसं काहीच नको होतं. मला फक्त एक सिम्पल नाव पाहिजे होतं, जे की ते मला फोर्स करत होते. असं काहीतरी डिझाईन होतं ह्यासाठी, पण आय वॉज लाईक की नाही. मग कसं तरी मी त्यांना सांगितलं आणि त्यात फॉन्ट सिलेक्ट केला. त्यानंतर एक कन्सेंट फॉर्म असतो, तो कन्सेंट फॉर्म मी भरून घेतला. फॉर्म भरले गेल्याच्या नंतर तुम्ही माझ्या फेसची स्माईल बघू शकतात. बापरे. त्यानंतर लागलो आम्ही टॅटूला. त्यांनी ती जागा सॅनिटाईज वगैरे सगळं करून घेतलं आणि प्लेस करायला घेतला. तो टॅटू नेमका हवं कुठं. तसं तर मला 2 टॅटू हवे होते, पण ते जे करत होते ना साईजमध्ये, ते खूप मोठी साईज करत होते आणि जे की मला अजिबात नव्हती हवी. मला एकदम मिनिमल टॅटू हवा होता. मी त्यांना म्हणलं की स्किप करा, तर लहान करा. त्यानंतर घेतला आम्ही टॅटू काढायला. ऍक्च्युली मला खूप टायमापासून काढायचं होतं आणि मला घरचे काढूच देत नव्हते. मग जेव्हा ते टॅटू काढायला घेतलं ना, तेव्हा असं वाटलं की घाई, एक ना एक टॅटू खरंच करायला पाहिजे. टॅटू काढायच्या नंतर ही होती माझी खरी रिॲक्शन. जेवढे लोक बोलतात ना पेन होता, अजिबात नाही. फर्स्ट ते स्टेप माझा एक्सपिरियन्स आहे. तर तुम्हाला काढायचं, यू शुड गो फॉर इट. हा होता, कारण मला प्रत्येक वेळेस जो नाही तो हेच बोलायचा की खूप पेन होतं, खूप त्रास होतो. आणि नंतरहून आर्टिस्ट पण बोललेत की तुला का नाही होते पेन. आय वॉज लाईक की आय एम स्ट्रॉंग. की त्यांना परत सेकंड टॅटो घेऊन आले लहान करून, पण मला स्टील मी सॅटिस्फाईड नव्हती. बाकी हा होता माझा फायनल टॅटो. तुम्हाला लास्टमध्ये माहितीच पडणार आहे की याचा अर्थ नेमकं काय होतं, तर लास्टपर्यंत नक्की बघा. बाकी मग घरी जायला निघाली आणि बराच वेळ झाला. आय गेस मला कमीत कमी 4:30-5 वाजले. टॅटू एवढा आवडलाय ना, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरची खुशी तर बघू शकतात. तर हॅलो गाईज, आता आली मी घरी आणि काढला. तुम्ही बघितलं तर असणारच आहे. आता मी फ्रेश वगैरे झाली आहे. आता त्यांनी हे असं रॅप करून दिलं होतं, आता ते रॅपर काढणार. हां, मी तुम्हाला सांगते याचं मिनिंग हे की
सर्वस्व्यापी भक्ती तू असं काहीतरी म्हणजे त्याचं एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. म्हणजे जे काय होतं ते काही ना काही कारणामुळे होतं. सो मला ते आधीपासून काढायचं होतं आणि मी ते काढलंय. माझी मम्मी नकारच देते टॅटूसाठी, तिला माहिती नाही होतं. आता बघू काय असतं रे. बाकी हे काढलंय त्याचं रॅपर आणि त्याने हे काहीतरी क्रीम दिलाय, तो क्रीम लावायचा आहे. बस तो लावला गेला की आपला ब्लॉग तिथं एंड होतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.